सासू सुनेचं भांडण हे तर आपण नेहमीच पाहतो आणि ऐकतोही. कधी त्यांच्यामध्ये प्रेम माया निर्माण होते तर कधी दोघांमध्ये दोघेही कठोर बनतात. इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. मात्र जेव्हा एखादी सासू गेल्या अनेक वर्षापासून दूर असलेली सून जेव्हा तिला भेटण्यासाठी गावी येते, काही दिवस आनंदी राहते आणि अचानक एक दिवस ती बाथरूममध्ये चक्कर येऊन पडते, तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात येतं. रुग्णालयात डॉक्टर तिची तपासणी करतात आणि तिला मयत घोषित करतात. बाथरूममध्ये पडल्यानंतर ज्या प्रकारची जखम सुनेला झालेली असते, त्यामुळे एखाद्या महिलेचा मृत्यू कसा काय होऊ शकतो. जेव्हा डॉक्टर आणि सुनेच्या माहेरच्या लोकांना येते तेव्हा ते PM रिपोर्टची वाट पाहतात. जेव्हा PM रिपोर्ट समोर येतो तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. नेमकं प्रकरण काय आहे, दुबई रिटर्न सुनेच्या जीवावर कोण उठलं होतं, कशामुळे तिला संपवण्यात आलं होतं, तेच आपल्याला याच्या घटनेमध्ये जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, मुंबई येथील लक्ष्मीनगर घाटकोपर येथील त्रिवेणी बिल्डिंगमध्ये धनलक्ष्मी गंजी वय वर्षे 60 हे गेल्या अनेक वर्षापासून राहतात. तर सून सपना आणि मुलगा प्रमोद हे दोघेही दुबई या ठिकाणी राहून काम करत होते. त्या ठिकाणी काही वर्ष काम केल्यानंतर पत्नी सपना आणि प्रमोद हे परत मुंबई येथील त्यांच्या घरी राहण्यासाठी आले. घरी राहण्यासाठी आल्यानंतर सासू धनलक्ष्मी आणि सपना यांच्यामध्ये सासू सुनेचं नातं असलं तरी दोघीही अत्यंत प्रेमाने वागू लागल्या. दोघी एकमेकांची काळजी घेऊ लागल्या. काही महिने अशा प्रकारे दोघींची काळजी घेणं सुरू झालेलं होतं. सपना ही दुबईहून आलेली होती, त्यामुळे त्या ठिकाणची जे काही तिला सवयी लागलेल्या होत्या, व्यसन लागलेलं होतं, ते मुंबईत आल्यानंतरही सुरूच होतं. सासू धनलक्ष्मी यांना सुरुवातीला याविषयी काहीच माहिती नव्हती आणि सपना हिने देखील त्यांना काही कळून दिलं नाही. सासूच्या मागे सपना दारू पिऊ लागली, कधी पार्ट्यामध्ये सहभागी होऊ लागली. ज्या पद्धतीनं दुबईतील सवयी होत्या त्या काही तिच्या सुटल्या नाहीत. सासू सपनाला मुलीसारखी वागणूक देत होती, कारण तिला सपन्याच्या सवयी माहीत नव्हत्या. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर सासूने सपनावर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी सपना कोठे जाते, काय करते हे शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना धक्का बसला. सासू धनलक्ष्मी यांना सपनाच्या अंगात असलेले सर्व नखरे कळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे धनलक्ष्मीने सून सपनाला एक वेळ ताकीद दिली की घरात हे सर्व चालणार नाही. या गोष्टीच्या सपनाला राग आला. हे माझंही घर आहे, तुम्ही मला विरोध करू शकत नाही, अशा प्रकारे तो वाद सुरू झाला होता. आणि त्यानंतर या वादाचे रूपांतर एवढ्या टोकापर्यंत गेलं की 2024मध्ये सपना हिने सासूकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून नालासोपारा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यात तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी धनलक्ष्मी गंजी आणि इतर सासरच्या लोकांना ताकीद दिली आणि यापुढे तक्रार येता कामा नये म्हणून एक प्रकारे सूचना देखील दिली. त्यावेळी त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर सपना ही तिच्या मर्जीने घरात वागू लागली. ज्या वाईट सवयी सपनाला होत्या त्या सवयीमुळे सासू धनलक्ष्मी आणि इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागू लागला. पोलिसात तक्रार केल्यानंतर सपना खूप आनंदी झाली होती, कारण तिला आता कोणीच कोणत्याही गोष्टीला विरोध करत नव्हतं. सर्व काही तिच्या मर्जीनं सुरू झालेलं होतं. मग घरात तिच्याबरोबर कोण येतंय, ती कोणाबरोबर फिरते हे सासरच्या लोकांनी पाहणं सोडून दिलं होतं. मात्र ज्या प्रकारे सासू धनलक्ष्मीच्या डोक्यात सपनाबद्दल राग निर्माण झालेला होता तो पोलिसांच्या भीतीमुळे सहन करत होती. धनलक्ष्मी यांना खात्री पटली होती की सपनाचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर अनैतिक संबंध सुरू आहेत, पण सासू सुनेला काहीच बोलू शकत नव्हती. त्यामुळे सुनेला तर धडा शिकवायचा होता, मग कसा शिकवायचा याचं प्लॅनिंग सासू धनलक्ष्मी करू लागली. वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन तिने डोक्यात टाकायला सुरुवात केली. काही झालं तरी सून सपना जिवंत राहता कामा नये इथपर्यंत सासू धनलक्ष्मीची मजल गेली होती. त्यामुळे तिने काही गुंडाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सुपारी देऊन सपनाला संपवण्याची प्लॅनिंग सुरू झाली होती. मात्र या ठिकाणी पुन्हा प्लॅन फसला गेला होता, कारण सपना आणि मुलाने पुन्हा दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनलक्ष्मीच्या डोक्यात असलेला प्लॅन आता फ्लॉप झाला होता. एक वर्षभर मुलगा आणि सून सपना हे दुबईत राहिले आणि पुन्हा दोघेही पती पत्नी 26 जून 2026 रोजी मुंबईत आले. 1 वर्षांचा सून आणि सासूचा दुरावा होता, तरी देखील दोघीमध्ये जो काही वाद निर्माण झालेला होता तो वाद कायमच मनात होता. आता मुलगा सून मुंबईत कायम राहणार हे धनलक्ष्मीच्याही लक्षात आलं होतं, तरी देखील ती शांत बसली. मात्र सपनाला लागलेल्या सवयी गेल्या त्या काही जात नव्हत्या. 16 ऑगस्ट रोजी रात्री सपना हे घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचं सांगण्यात आलं. त्यांना आधी खाजगी रुग्णालयात दाखवण्यात आलं, तिथून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी रात्री 12:41 त्यांना मयत घोषित केलं. ज्या प्रकारचे सासरचे लोक सांगत होते त्या सांगण्यानुसार एवढ्या छोट्याशा कारणामुळे सपनाचा मृत्यू होऊ शकत नाही असा संशय सपनाच्या माहेरच्यांना आला.
त्यानुसार त्यांनी पंतनगर पोलिसांशी संपर्क केला। घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसाचं पथक राजेवाडी रुग्णालयात दाखल झालं होतं। मृतदेहाची पाहणी केली असता सपनाच्या गळ्याभोवती काळे निळे बुरन त्यांना दिसत होते। डोक्याच्या बाजूला रक्तस्राव आढळून आला होता। त्यामुळे पोलिसांना मृत्यूबाबत संशय आला आणि सपनाचे पीएम करण्यात आल्यानंतर सत्य बाहेर आलं। त्यावेळी सुद्धा सपनाची सासू धनलक्ष्मी भिक्षापती गंजी ह्याची ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली त्यावेळेस तिने सुरुवातीला तर भांडणादरम्यान तिला ढकलल्यामुळे ती बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचं तिनं सांगितलं। सपनाचे वडील राजेंद्र नरसया वल्लाळ यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी धनलक्ष्मी गंजी हिला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आणि जेव्हा धनलक्ष्मी गंजी या पोलीस कोठडीत गेल्या त्यावेळी पोलिसांनी धनलक्ष्मी यांची कसून चौकशी केली। तेव्हा सासू धनलक्ष्मी हिने सपनाचा खून करण्याचा कट आधीच रचल्याची माहिती समोर आली। सपनाला दारूचं व्यसन होतं, तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप धनलक्ष्मीने केला। तसेच सपनाचं 2024मध्ये सासरच्या मंडळी विरोधात ज्या पद्धतीनं नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तो राग देखील त्या सासूच्या मनात होता। या सर्व कारणामुळे तिच्या मनात सपनाविषयी प्रचंड राग आणि ताण झालेला होता। त्यामुळं शिवानी सुरेश जाधव, सुरेश गणपत जाधव आणि साजन सुरेश जाधव आणि एक मोलकरीण यांना 3 लाखाची सुपारी देण्यात आली होती। 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:45 सपना घरात एकटी असताना हे सर्व आरोपी एकामागून एक घरात शिरले। सपनाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारण्यात आला, त्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली आणि ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा दाबण्यात आला। गळा आवळून सुद्धा सपनाचा मृत्यू होत नसल्याचं आरोपी साजन जाधव यांना कळालं। त्यावेळेस त्यांनी सपनाच्या गळ्यावर पाय ठेवला आणि तिला ठार करण्यात आलं। त्यानंतर हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ज्या प्रकारे बाथरूममध्ये पडल्याचं नाटक करण्यात आलं होतं तो बनाव रचण्यात आला होता तो शेवटी आता उघड झाला होता आणि सत्य काय ते पीएम रिपोर्टमध्ये समोर आलं होतं। सासू धनलक्ष्मी गंजी यांचा सर्व प्लॅन इथे फसला गेला होता। जेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणचे CCTV फुटेज तपासले तेव्हा सर्व आरोपींची ओळख त्यामध्ये पटली। त्यामुळे पोलिसांनी धनलक्ष्मी गंजी, मंगलबाई सुरेश जाधव, शिवानी सुरेश जाधव, सुरेश गणपत जाधव आणि साजन सुरेश जाधव या 5 आरोपींचा यामध्ये समावेश असल्याचं त्यांना कळालं। त्यानुसार त्या मोलकरीणसह हे सर्वांना ताब्यात घेतलं, पोलीस कस्टडी देण्यात आली आणि दारूच्या नशेत बाथरूममध्ये पडून सुनेचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या सासूचा अखेर पोलीस तपासात पर्दाफाश झाला। जो संशय मनात होता त्याविषयी तर सत्य काय ते समोर आलं। मात्र यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। 60व्या वर्षी सासूला जेलमध्ये जावं लागलं, सून देवाघरी गेली आणि संसारही पूर्णपणे मोडला गेला। मित्रांनो लक्षात घ्या, केवळ संशय आणि सुनेच्या वाईट प्रवृत्ती याविषयी मनात असलेला जो राग आहे तो किती भयंकर स्वरूपाचं कांड घडू शकतं हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं। शेवटी गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो काही ना काही पुरावा मागे सोडत असतो। यामुळे अशा गुन्हेगारीपासून वेळेचे सावध राहिलेलं बरं एवढंच या घटनेवरून सांगता येईल। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।